आम्लपित्ताचा त्रास कमी करण्यासाठी सध्या डॉक्टरांची गरज नसते, तर मेडिकलवाल्याची गरज असते. हे एक अतिशय कटू सत्य आहे. जागरण झाले किंवा उशिरा जेवण झाले, बाहेरचे वाटेल ते खाल्ले, ओव्हर क्वांटिटीमध्ये खाल्ले आणि त्यामुळे पोट जड झाले, गच्च झाले, जळजळ मळमळ सुरू झाली की लगेच मेडिकलमध्ये जाणे, एक पित्ताची गोळी मागून घेणे आणि ती खाणे. त्यानंतर पोट हलके वाटणे, जळजळ मळमळ कमी होणे एवढे झाले की मग आपले काम झाले. कालांतराने वारंवार मेडिकलमध्ये जाऊन गोळी घेण्यापेक्षा पित्ताच्या गोळ्यांची 2-3 पाकिटे आणून स्वतःजवळ ठेवली. त्रास वाटला की लगेच पित्ताची गोळी खाल्ली, असे असंख्य लोक आहेत. आणि अशा लोकांनी हे समजून घेणे खूप गरजेचे आहे की पित्ताची गोळी खाणे हा परिपूर्ण उपचार नसून तो फक्त लक्षणात्मक उपचार असतो. म्हणजे पित्ताची गोळी खाल्ल्यानंतर तेवढ्या वेळेपुरती आम्लपित्ताची लक्षणे कमी होतात, म्हणजे जळजळ कमी होते, पोटामध्ये हलकेपणा येतो. परंतु सतत आणि स्वतःच्याच मनाने पित्ताच्या गोळ्या खाल्ल्यामुळे इतर आरोग्याचे खूप जास्त नुकसान होते, ज्याची कल्पना त्या पेशंटला नसते. म्हणून आम्लपित्ताचा त्रास असताना स्वतःच्या मनाने पित्ताच्या गोळ्या न खाता योग्य वैद्यकीय परिपूर्ण उपचार घेणे खूप महत्त्वाचे आहे.